प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेला तर विचित्र आणि वेगळंच वळण लागलंय. म्हणजे अगदी अनएक्सपेक्टेड, धक्कादायक. ही डॉक्टरच फितूर निघाली असं दाखवलंय त्यांनी. आणि तिने मेडिकल कॅम्प बद्दल सगळं काही बापूसाहेबांना सांगितलंय आणि ते औषधं बदलायलाही सांगितलेत. बापूसाहेब खूप कौतुक करतात त्यांचं आणि म्हणतात, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असण्यापेक्षा राजकारणात असायला हव्या होतात संध्याताई. तुम्ही आम्हाला जी मदत करता ना, या कानाची त्या कानाला कळत नाही. अगदी DNA रिपोर्ट बदलल्यापासून तिकडनं ती डॉक्टर म्हणते, फोनवर बोलतोय आपण साहेब, लक्षात असू द्या. बापूसाहेब म्हणतात की नाही, औषधांचं चांगलं जमवलंय तुम्ही, आम्ही दखल घेतलीये तुमची, आम्ही तुम्हाला लवकरच डीन बनवून टाकू हॉस्पिटलची. त्यावर संध्या म्हणतात, असाच लोभ असू द्या. बापूसाहेबांनी फोन ठेवलाय, पण फोन ठेवताना त्यांना पैसे द्यायचं आमिष सुद्धा दिलंय. प्रेक्षकांनो, आता हे सगळं त्यांनी सुशीलाबाईंशी म्हणजे सगळा काही प्लॅन त्यांनी समजून सांगितलाय त्यांचा. बापूसाहेब धनंजयला म्हणताय, तुमचा हुकमी एक्का खूप कामाचा निघाला बरं का जावाई बापू. सुशीलाबाई विचारतात, काय केलंय काय तुमच्या हुकमी एक्क्याने? त्यावर बापूसाहेब म्हणतात, अहो सरकारी औषधं होती आलेली, म्हणजे गरोदर बायकांसाठी वगैरे, आणि आपल्या या सरपंच बाई मोठेपणासाठी मध्ये कुदल्या आणि त्यांनी गावात कॅम्प भरवलाय. आता हे सगळं त्यांच्या अंगावर कसं शेकता येते बघा. आणि बापूसाहेबांनी सांगितलंय की त्या औषधं बदलून नकली औषधं ठेवणार आहे आणि मग पिंकीला अटक होईल आणि पिंकीचा सगळा जो मान मर्तबा इज्जत आहे ती सगळी धुळीला मिसळून जाईल. सरपंच म्हणून मिरवायची हौस आहे ना हिला. आता काय म्हणतात जावई बापू तुमच्या भाषेत? तो धनंजय म्हणतो, परफेक्ट कार्यक्रम. बापूसाहेब म्हणतात, हा तेच ते करून टाकू आता त्यांचं करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. सुशीलाबाई म्हणतात, पण नकली औषधं घेऊन गावातल्या लोकांना काही झालं तर? बापूसाहेब म्हणतात, सरपंच बाईचा बळी द्यायचा आहे तर थोड्याफार आहुत्या दिल्या तर काही हरकत नाहीये. सुशीलाबाई आता खूप खुश झालाय, यांना काहीही करून पिंकीचा काटा काढायचा आहे. पण प्रेक्षकांनो, हे सगळं इतकं तातडीने जमवून आणलंय त्यांनी, त्यामुळे ये बात कुछ हजम नाही हो रही. असो, यांना पिंकीचा बदला घ्यायचा आहे म्हणून ये न ते न कुठल्याही प्रकारे न हे पिंकीच्या मागे लागलेत असं काहीतरी दाखवलंय त्यांनी. पिंकी घरी आलेली आहे, माईसाहेब पूजा करत असतात. त्या पिंकीला आवाज देतात, पिंकी ये ग बैस इथे. काय ग युवराज कुठे? पिंकी म्हणते, त्यांनीच मला घरी सोडलं. माई पिंकीचं खूप कौतुक करतात. पिंकी, मला खूप अभिमान वाटतो बरं तुझा, तू लई जिद्दीनं लढलीस, सत्याची साथ सोडली नाहीस. खरं तर तुझं कौतुक करायचंच राहून गेलं. कुठं होतीस ग तू? अगं मला माहिती आहे तुझ्याकडे वेळ नव्हता, पण पिंके तुला एक सांगते, तुझ्या एवढी धाडसी मुलगी ना मी कधीच बघितली नाही. एवढी जिंकलीस तरी विजय डोक्यात जाऊ दिला नाहीस तू. जिथं चुकलीस ना तिथं तू माफी सुद्धा मागितली. खरंच तू खूप मोठ्या मनाची आणि तुझं खूप प्रेम आहे ग या कुटुंबावर. सांग बरं, आम्ही तुला काय देऊ? पिंकी म्हणते, माई मला काहीच नको, तुम्ही फक्त तुमचे ब्लेसिंग मला द्या आणि तुमचा हा मायेचा हात कायम माझ्या डोक्यावर असू द्या. सतत माझ्या पाठीशी उभे राहा, एवढंच मागेल मी. मला काम करायला एनर्जी मिळेल ना माईसाहेब. माईसाहेब म्हणतात, हो ग पिंके, ते तर आहेच. पिंकी म्हणते, अरे माईसाहेब एक गोष्ट सांगायचीच राहिली, मी आपल्या गावात ना मेडिकल कॅम्प भरवलाय, गरोदर बायकांचा चेकअप कॅम्प भरवलाय आणि सरकारकडनं त्यांना फ्रीमध्ये औषधं मिळणार आहे. माई म्हणतात, बघ आम्ही म्हटलं होतं ना, तू काही स्वस्त बसायची नाहीस, काही ना काही करतच असतेस तू. चांगली गोष्ट आहे, समजाच लोकांचे आशीर्वाद मिळतील तुला. पण पिंके जरा लवकर घरी परत येत जा ग. अगं काळजीपोटी बोलतोय आम्ही, तू गेल्यापासून हुरहुर लागून राहिली होती ग, तुझी खूप काळजी वाटत होती. पिंकी म्हणते, आले ना मी माईसाहेब, मग कशाला टेन्शन घेताय तुम्ही, डोंट वरी. माई म्हणतात, नाही ग पिंके, आज दिवा लावल्यापासून खूप अस्वस्थच वाटतंय बघ मला, काहीतरी भयंकर संकट येणारे असं वाटायला लागलंय ग. आता संकट म्हणल्यावर मागून सुशीलाबाई यांचं बोलणं ऐकायला लागतात. पिंकी म्हणते, अहो माईसाहेब कुठलं पण संकट येऊ द्या, पिंकी आहे ना, आपण त्याच्या छाताडावर उभं राहून त्याच्याशी लढू. माई मी समद्या संकटाच्या छाताडावर उभी राहील, तुम्ही नका काळजी करू. आता माईसाहेब देवाजवळचं एक लॉकेट काढतात आणि ते पिंकीला देतात आणि म्हणतात, हे घे पिंके, हे तुझ्यासोबत असू दे, प्रत्येक संकटामध्ये हे तुझं कायम रक्षण करेल, कायम तुझ्याजवळ ठेव, तुझ्या गळ्यात घाल. मागून सुशीलाबाई म्हणतात, देव सुद्धा आता तुझं रक्षण करू शकणार नाहीये. पिंकीने ते अगदी आपुलकीने स्वतःजवळ ठेवलंय, ती घालत असते. आता तिला घालता येत नाही तर युवराज तिची मदत करत असतो आणि दोघेही छान रोमॅन्टिक झालेले असतात. आता युवराज पिंकीला म्हणतोय, असं वाटते कारभारीन की तुमच्याकडे बघतच राहावं एकटक.
खूप छान दिसतंय कारभारीन, मस्तच दिसतंय. पिंकी म्हणते लॉकेट का? आता युवराज म्हणतो नाही तुम्ही. पिंकी म्हणते माईनी दिलंय मला कुठल्याही संकटापासून माझं रक्षण व्हावं म्हणून. युवराज चिडतो आता आणि म्हणतो बघा आम्ही म्हणत होतो ना, आता माई साहेबांना पण वाटायला लागलंय सगळं असं. माई साहेब सांगताय, वकील सांगताय, आम्ही सांगतोय घराच्या बाहेर पडू नका, तुम्ही ऐकतच नाही. ते काही नाही, उद्यापासून तुम्ही कुठेच जायचं नाही. पिंकी म्हणते असं काय करताय धनी? अहो कामं असतात मला, मी गावची सरपंच आहे ना. युवराज म्हणतो कळतं आम्हाला सरपंचबाई, पण आमच्या जीवाला घोर लागतोय. ते काय नाही, तुम्हाला जायचं असेल कुठे तर आम्हाला सांगा, आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला. पिंकी म्हणते असं का? असं म्हणा की तुम्हाला माझ्या वाचून राहवतच नाही. तुमची आशिकी लईच जोरावर आली आहे. युवराज म्हणतो तसं समजा हवं तर उद्या तुम्ही आमच्यासोबत फिरायला येणार आहे, ते कॅम्प वगैरे सोडून द्या बरं. पिंकी म्हणते धनी तुम्ही लईच मनावर घेताय. धनी तुम्ही अचानक कस काय युटर्न मारला? नाही आतापर्यंत तर नो टचिंग चालू होतं आणि आता एकदम फिरायला, ते बी एकांतात डोंगरावर. एवढा बदल कसा झाला धनी? युवराज म्हणतो तुम्ही घरापासून लांब आहात ना, तर आम्हाला तुमचं थोडं महत्त्व कळलंय. पिंकी म्हणते असं का? म्हणजे डोळे मिटल्यावर मी, डोळे उघडल्यावर पण मीच का? युवराज म्हणतोय तसं समजा हवं तर. पिंकी पटकन युवराजला बिलगते आणि म्हणते धनी तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे ना, आज पुन्हा एकदा माझा दिल गार्डन झालाय. युवराज म्हणतो कारभारीन काही झालं तरी आम्ही तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आता पिंकी आणि युवराज दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. जणू काही कुठल्या संकटाची चाहूल युवराजला लागतीये असं दाखवलंय प्रेक्षकांनो. खरं तर आता पिंकीचा जीव धोक्यात आहे हे त्यांनी पुढे दाखवलंय. आता सकाळी कॅम्पचा दिवस उजाडलाय. पिंकी छान तयार होत असते आणि तयार होताना युवराजकडे बघून जरा लाजत असते. युवराज झोपलेला असतो गाढ आणि पिंकी मनात म्हणते धनी तुम्हाला काल प्रॉमिस करायचं राहून गेलं. प्रॉमिस, मी तुम्हाला कधीच कुठेच सोडून जाणार नाही. धनी मी कायम तुमच्या सोबत राहणार. देवाजवळ प्रार्थना आहे की तुम्हाला देव नेहमी सलामत ठेवो. पिंकी युवराजच्या पाया पडते झोपेतच आणि जाताना तिचा पाय साडीमध्ये अडखळतो तरी सुद्धा ती पुढे निघाली आहे आणि मनात म्हणते देवा असंच माझ्या धनीला तुझे ब्लेसिंग्स लाभू दे, तू आमच्या पाठीशी कायम राहा. ती तिच्या बेडरूमकडे बघते आणि म्हणते ही फक्त आमची खोली नाही तर आमचं मंदिर आहे, असंच हे नेहमी प्रसन्न आणि हसत राहू दे. आणि युवराजला लांबूनच फ्लाइंग किस देते आणि तिच्या कामाला जाते. पण ही तर नुसती सुरुवात झाली आहे. पिंकी सरपंच ऑफिसमध्ये आली आहे आणि त्या उपसरपंचांना म्हणतीये काय हो उपसरपंच साहेब, समधे बॉक्स गेलेत ना मेडिकल कॅम्पपाशी? उपसरपंच म्हणताय हा एकच बॉक्स राहिलाय, बाकी सगळी तयारी झाली आहे. पिंकी म्हणते व्हेरी गुड. काय हो उपसरपंच साहेब, तुम्हाला काही सांगायची गरजच लागत नाही बघा. समधी कामं एकदम अप टू डेट करायला लागले तुम्ही, अगदी एफिशियंट झालात कामात. उपसरपंच साहेब म्हणतात सगळं तुमच्यामुळे शिकलोय मी. आता पिंकी म्हणते हो मी रूपाच्या केसमध्ये बिझी होते तेव्हापासून तुम्ही जरा जास्तीच जबाबदारीने वागायला लागलाय. उपसरपंच म्हणतात जबाबदारी अंगावर पडली की सगळं समजतं. तुमचा कार्यक्रम खूप आवडलाय मॅडम मला. तुमच्यामुळे गावातल्या लोकांना फ्री औषधं मिळणार आहे. ह्या एका बॉक्स सोबत तुमचा फोटो घेऊयात, ती सेल्फी का काय म्हणतात ते आपण युवराज दादांना पाठवूयात ना. पिंकी म्हणते अहो मी पब्लिसिटीसाठी नाही करत आहे. ते उपसरपंच म्हणतात अहो पब्लिसिटीसाठी नाही हो, फक्त युवराज दादांना दाखवायसाठी घेऊयात व्हिडिओ. पिंकी म्हणते असं म्हणताय का? चालेल मग छानसा व्हिडिओच काढा. पिंकी छान व्हिडिओ काढायला लावते. पिंकी म्हणते मी पिंकी सरपंच धोंडे पाटील, आरोग्य आपल्या दारी आणि ते पण फ्री. गावकऱ्यांनो पंचायतीतर्फे मेडिकल कॅम्प भरवण्यात येतोय, त्याचा लाभ घ्या. आपल्या नवजात शिशूंना एकदम टकाटक बनवा. हे औषध गर्भवती महिलांसाठी फायद्याचं ठरवणार आहे. वेळ न घालवता समध्यांनी या कॅम्पला नक्की भेट द्या. पिंकीने छानपैकी जाहिरात केली आहे. ही जाहिरात नक्कीच भविष्यात काहीतरी कामाला येणार प्रेक्षकांनो असं दिसतंय. पिंकी म्हणते बरं बस झालं आता व्हिडिओ, ते बाकीचे औषधं हे ते सगळं आणा, मला तो बॉक्स चेक करू द्या. ते उपसरपंच आतमध्ये जातात तेवढ्यात ही पिंकी तो बॉक्स चेक करायला लागते. तिथे पोलीस येतात आणि म्हणतात काय हो सरपंच बाई, तो मेडिकल कॅम्प तुम्ही भरवलायत का? ही औषधं तुम्ही स्वतः आणली आहे का? पिंकी म्हणते हो, पण तुम्ही असं का विचारताय? तुम्ही पोलीसवाले आहात का मीडियावाले? अहो किती प्रश्न विचारताय तुम्ही. ते पोलीस जोरात ओरडतात आणि म्हणतात जे विचारलंय ना त्या प्रश्नांची उत्तरं द्या. पिंकी म्हणते हो हा मेडिकल कॅम्प मीच भरवलाय आणि औषधं पण मीच आणली आहे सरकारी हॉस्पिटलमधून. आता तिथे औषधं चेक करण्यात येतात आणि ते सांगतात की हे औषधं नकली आहे. पिंकीला धक्काच बसलाय. ती म्हणते असं कसं असू शकतं? आता हे पोलीस म्हणतात नकली औषधं लोकांना वाटण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय.
पिंकी म्हणते काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतीये तुमची. मी स्वतः काल रात्री सरकारी हॉस्पिटलमधून ही औषधं आणली आहे. ते पोलीस म्हणतात बरोबर आहे तुमचं, ही खरी जी तुम्ही औषधं आणली होती ना तीही नसतीलच. पिंकी म्हणते नाही हो साहेब, अहो कसं पॉसिबल आहे हे, मी माझ्या हाताने औषधं आणली आहेत. आता हे पोलीस ओरडतात पिंकीवर. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगा काय सांगायचं ते, अटक करा यांना. पिंकी म्हणते 1 मिनिट साहेब, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मला आत्ताच्या आत्ता त्या कॅम्पच्या ठिकाणी जा. लोक ही औषधं घेतील ना तर हाहाकार होईल. तुम्ही त्या लोकांना थांबवा, लोकांना नकली औषधं घेऊ देऊ नका. लोकांचे जीव जातील. लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्लीज हेल्पिंग हँड द्या. आत्ताच्या आत्ता मला या मेडिकल कॅम्पमध्ये घेऊन जा. आता ही पोलीस म्हणते आधी तुम्ही स्टेटमेंट द्या की तुम्ही असली औषधं बदलून नकली औषधं दिली आहेत. असं कोणी बळजबरी स्टेटमेंट देतं का? पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय बापूसाहेब पिंकीला पळवून मारतायत. ते गाडीमध्ये बसलेत आणि म्हणतायत आता तुला समदेजण लक्षात ठेवतील पळपुटे सरपंच म्हणून. पिंकी म्हणते पण माझे धनी मला कधीच विसरणार नाहीत. आता हा बापूसाहेब म्हणतो पण मी तुला त्यांच्यापासून दूर पाठवेल आणि पिंकीचा जीव घेण्यात येतोय. तर हे खूप लवकर दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांना. जरा घाई झाली असं नाही वाटत आहे का? असो, पण आता बघूयात नेमका पुढे काय ट्विस्ट येतोय. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काल माझा व्हिडिओ सर्चमध्येच नव्हता, त्यामुळे प्रेक्षकांनो जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाच माझा व्हिडिओ दिसलाय. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.